देख मेरा भाई भी मेरे एक कहने पे इसने नाईट कॉलेज ले लिया था, अभी मेरे ही कहने पे डे कॉलेज ले रहा है म्हणून. हॅलो 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 भाई, सगळ्यांचं स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये. आजचा दिवस एकदम मस्त आहे, जास्त तुम्ही बघू शकता. चांगला ऊन पडलाय, चिमण्या बिमण्या फिरताय तिथून. जर तुम्हाला दिसतील या गल्लीमध्ये या पोरांचा बाजार रोजचाच असतो. यांची किटकिट आपण अवॉइड करूया आणि ब्लॉगला सुरुवात करूया. आज आपण काय करणार आहोत अजून काहीच प्लॅन फिक्स नाही, पण जे काय होईल ते फुल इंटरेस्टिंग असेल, तुम्हाला मजा येईल. फुल ऑन बकचोदी ऑन टॉप असेल. आणि कॉलेजच्या ऍडमिशनचा कांड जो आपल्याला माहितीच आहे, तो कांड आज आपण कंटिन्यू करणार आहोत, है ना. लीन राहा, लीन 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 राहून बॉडी बनवा भाई. आज खाने में क्या है मामा? भाई आज है अपने पास गाजर का हलवा. फक्त जरा शुगर कमी टाका. फॅट फॅट नाही वाढला पाहिजे भाई, फॅट नाही वाढला पाहिजे. आता तुम्ही लोक विचार कराल, हा साला सगळ्यांना टिप्स देत असतो की हेल्दी खा बॉडी बनवा, आणि स्वतःच हे खातोय. तर तुला मी सांगतो, उजेड सोड रे. तर तुला मी सांगतो, याच्यामध्ये शुगर नाही आहे, आणि असली तरी एकदम लाईट आहे. मी थोडा माझ्यासाठी सेपरेट बनवायला सांगितलं. आणि मेन बात म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा खाल्लेली कोणतीही गोष्ट चालते, फक्त ती लिमिट मध्ये खा. बघ तुझी बॉडी पण लवकर बनेल. आणि ही ते आपण बॉडी बनवायच्या सोबत सोबत फालतूगिरी सुद्धा करणार आहोत हा चॅनलवर. सो लवकर लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. माझा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या भावाचा 4,000 3,500 काय आहे, तो वॉच टाइम पूर्ण व्हावा, तर पूर्ण व्हिडिओ बघा. इकडे इकडे, इथं इथं ये. हा शाबाश मेरे बच्चे. ए बी काम डाउन, काम डाउन. बॅक डाउन, बॅक डाउन. अरे कॅमेरा मध्ये मैं इतना सुंदर क्यों हूँ? मैं क्यों हूँ इतना सुंदर? आमची मांजर आहे बिच्छारी, एकदम तुझी भाभी बरी आहे ना? एकदम बिच्छारी, हा. एकदम बिच्छारी. तेच होतंय, दीदी बरी आहे ना विचारते मग. थंबनेल थंबनेल साठी फोटो काय? भेटला. हस. ए उठ उठ, जा जिमला जा, जा बॉडी बनव, जा जा जिमला. भाई हा कॉलेज आम्ही का नाही घेतो माहिती आहे का? इथे जे आमचे स्टुडंट्स आहेत ना, आमचे म्हणजे ते स्टुडंट वाचतच नाही. काल एक पोरगा आला आणि आमच्या बाजूला येऊन बसला. 28 वर्षाचा होता तो, 28 वर्षाचा. आम्हाला वाटलं की तो टीचर आहे, आमचे डाऊट सॉल्व्ह करायला आला, आणि तो स्टुडंट असं एवढा हसला अजून पोटात दुखला ना यांच्या. आणि मी एकटाच नाही, ह्याला पण वाटलं की तो स्टुडंट आहे. वाटलं की नाही? हा वही तो है यांच्यात. इसीलिए हम लोग अभी चेंज कर रहे हैं. देख मेरा भाई भी मेरे एक कहने पे इसने नाइट कॉलेज ले लिया था, अभी मेरे ही कहने पे डे कॉलेज ले रहा है हम लोग. ना त्याला काही नाव नसावे, रे माझा मित्रवा. ऐसा चूड़ा लगा है ना, बाद में बताता हूँ क्या रीजन दिया हम लोगों ने. फायनली आता मी माझ्या दादाला घेऊन चाललोय भाई ऍडमिशन कॅन्सल करायला. आज कॅन्सल करूनच राहणार, दादा घेऊन चाललोय. म्हणलं 2-4 दिवस दादा आहे आपल्यासोबत, कॅन्सल करूनच राहणार. मम्मी आणि दिलीप दादा आतमध्ये गेले. भाई मैं बैठा हूँ इधर, मेरी माँ और मेरा भाई अंदर गए. अभी देखते क्या होता है. मेरे को बोला है तू बाहर रुक. यार इन लोगों को समझा रहा है कि कैंसिल मत करो ऐसा वैसा. तर भाई आपण तो कॅन्सल करके रहेंगे. फायनली आपला ऍडमिशन कॅन्सल झालेलं आहे. Finally तो क्षण आला आपल्या लाईफ मध्ये जो आपल्याला पाहिजे होता. ऍडमिशन कॅन्सल झाला. बॅचो. तो सर माझ्या मम्मीला सांगत होता, तुमचा पोरगा जरा रूड बोलतो. भाई मी 4 वाजता तुझ्या कॉलेजमध्ये आलोय, तुझ्या हातात आहे माझं ऍडमिशन कॅन्सल करणं. जस्ट एक अर्ज लिहून घ्यायचा होता, विषय संपला. मला बोलतोय कुठली तरी फी भरायला लागेल, दुसरा सर येऊन करेल. तू प्रिन्सिपल आहेस. आता मी तुम्ही पण नाही बोलणार, तू प्रिन्सिपल आहेस. मी 4 वाजता आलोय, मला 7 वाजेपर्यंत तू विनाकारण थांबवून ठेवलेस. माझी रिएक्शन काय असणार? माझा आवाज ऑफकोर्स चढणार भाई. ऍडमिशन कॅन्सल हो गया मेरे भाई. ऑल थँक्स टू माझा दिलीप दादा, जो आला माझ्यासोबत आणि असा बोलला भाई त्याच्यासोबत की त्यांनी माझं ऍडमिशन कॅन्सल करून टाकला शेवटी. हो गया भाई, हो गया, हो गया.